नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील प्रथम सत्रासाठी असणाऱ्या कविता, या कवितांचे रसग्रहण, मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा या प्रश्नांचे उत्तरासह संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया। पहिली कविता आहे जैसा वृक्ष नेणे। या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, उत्तरासह स्पष्टीकरण पहा। पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री। तर या कवितेचे कवी आहेत संत नामदेव। 2. प्रस्तुत कवितेचा विषय। या कवितेत संत सज्जनांची महती सांगितली आहे, हा या कवितेचा विषय आहे। तिसरा मुद्दा पहा, या कवितेतील 2 शब्दांचे अर्थ। इथे सरावासाठी अनेक शब्द दिले आहेत, पहा। वृक्ष झाड, चित्त मन, निंदा नालस्ती, सम समान, धैर्य धीर, जीव प्राण। पुढील मुद्दा पाहूयात, कवितेतून मिळणारा संदेश। संतांचे वर्तन जसे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते, तशी आपली वागणूक ठेवावी, स्थिर बुद्धीने वागावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे। पुढील मुद्दा क्रमांक 5 पाहूयात, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। सर्वसामान्य माणसांना कळेल असा अभंग हा लोकछंद या रचनेत वापरला आहे। वृक्षाचे रूपक वापरून साध्या सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे। या रचनेत 2ऱ्या व 3ऱ्या चरणात यमक साधलेले आहे। पहिल्या 3 चरणात प्रत्येकी 6 अक्षरे व 4थ्या चरणात 4 अक्षरे ही मोठ्या अभंगाची वैशिष्ट्ये आहेत। लोकमानसाला परमार्थाची शिकवण सहजपणे देण्याचे कौशल्य साधले आहे। 6वा मुद्दा पाहूयात, कवितेतून व्यक्त होणारा विचार। संत सज्जन लोक हे झाडाप्रमाणे असतात। झाडाची पूजा केली किंवा त्याला तोडले तरी झाडाला मान अपमान वाटत नाही। या झाडांप्रमाणे सज्जनांची वागणूक असते। निंदास्तुती त्यांना समान वाटते। अशा संतांची गाठ पडणे म्हणजे जीवाशिवाची म्हणजेच साक्षात परमेश्वराची भेट होणे होय। पुढील मुद्दा क्रमांक 7 पाहूयात, कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ। कवितेच्या ओळी आहेत, निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। या ओळींचा अर्थ आहे, निंदा आणि स्तुती जे समान लेखतात ते संत असतात। असे साधू संत संपूर्ण धैर्यवान असतात। निंदास्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाहीत, असा याचा अर्थ होतो। पुढील मुद्दा पाहूयात, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे। जीवन जगताना आपण स्थिरचित्त कसे असावे हे या कवितेत झाडाच्या प्रतीकातून शिकवले आहे। संतांची थोरवी सांगणारी व जीवनमूल्यांची शिकवण देणारी ही अभंग रचना असल्यामुळे ती मला खूप आवडली। 2री कविता धरीला पंढरीचा चोर। या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, हे उत्तरासह स्पष्टीकरण पाहूयात। मुद्दा क्रमांक 1, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री। तर या कवितेचे कवयित्री आहेत संत जनाबाई। 2. कवितेचा विषय आहे विठ्ठलाचे प्रेम व जवळीक लाभावी म्हणून त्याला मनाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवणे। 3. कवितेतील 2 शब्दांचे अर्थ लिहा। शब्द आहेत बेडी साखळी, जीव प्राण, पाय पद आणि हृदय जिव्हार। पुढील मुद्दा पाहूयात, कवितेतून मिळणारा संदेश असा आहे, भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या अभंगातून प्रत्ययाला येते। परमेश्वर व भक्त यांचा संबंध अतूट असावा, केवळ नामस्मरण व जवळीक असावी, या भावनेचा परमोच्च बिंदू गाठला आहे। पुढील मुद्दा पाहूयात, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये। पहिल्या चरणात 7 ते 8 अक्षरे आणि 2ऱ्या चरणात 9-10 अक्षरे असणारा, दोन्ही चरणात यमक असलेला हा छोटा अभंगाचा लोकछंद प्रकार संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे। या अभंगातील हृदयाच्या बंदीखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे। चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत। शिवाय
सोहम शब्दाचा मारा केला यातील गहन तत्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्री विठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरित्या साकार केले आहे. पुढील मुद्दा पाहूयात. या कवितेतून व्यक्त होणारा विचार. श्री विठ्ठलाचा कायम सहवास मिळावा व त्याच्याशी प्रेमळ संवाद व्हावा म्हणून श्री विठ्ठलाला चोर समजून हृदयाच्या बंदीखान्यात बंदिस्त करणे व त्याच्याशी लटके भांडण करणे. चोर शिपाई या रूपकातून श्री विठ्ठलाचा निरंतर सहवास आणि विठ्ठल हृदयात कायम राहावा हा भक्तिभाव असा विचार या कवितेतून व्यक्त होतो. पुढील मुद्दा पाहूयात. कवितेतील 2 ओळींचा अर्थ. कवितेच्या ओळी आहेत. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. या ओळींचा अर्थ असा आहे. संत जनाबाई यांनी श्री विठ्ठलाला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडून ठेवला. त्यावर अहंकारी शब्दांचा मारा केला. तेव्हा विठ्ठल जनाबाईची व्याकुळ होऊन विनवणी करू लागला असा या ओळीचा अर्थ होतो. पुढील मुद्दा पाहूयात. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. उत्तर पहा. श्री विठ्ठलाच्या गळ्यात दोर बांधून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कैद करणे ही संत जनाबाईंची विठ्ठलाच्या बाबतीत असलेली प्रेमळ आसक्ती अतिशय उत्कटपणे साधली आहे. प्राण गेला तरी तुला मी सोडणार नाही या निवेदनातून विठ्ठल कायम मनात वसावा ही आंतरिक ओढ सहजपणे व सार्थपणे या अभंगात व्यक्त झाली आहे. त्यामुळेच संत जनाबाईंचा हा अभंग मला फार आवडला. तिसरी कविता पहा. या झोपडीत माझ्या या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. संपूर्ण उत्तरासह स्पष्टीकरण पाहूयात. पहिला मुद्दा आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. कवितेचा विषय. अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते याचे निवेदन या कवितेत केले आहे. मुद्दा क्रमांक 3 पाहूयात. कवितेतील 2 शब्दांचे अर्थ लिहा. सरावासाठी इथे आपल्याला जास्त शब्द दिले आहेत. पहा. सौख्य, सुख, भूमी, जमीन, नाम, नाव, मज्जाव, मनाई, भीती, भय, मऊ, नरम, बोजा म्हणजेच वजन किंवा भार आणि सदा म्हणजे सतत. मुद्दा क्रमांक 4 पाहूयात. कवितेतून मिळणारा संदेश. श्रीमंतीचा वैभवाचा हव्यास करू नये. जे प्राप्त परिस्थितीत मिळते ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते ही शिकवण मिळते. पुढील मुद्दा पाहूयात. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ओवी हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात 3ही चरणात यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत, परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्याचा अभय देतो. हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की ओवी सहज ओठात रुळते, गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट या झोपडीत माझ्या असा केल्याने आशयाची घनता वाढते. मुद्दा क्रमांक 6. कवितेतून व्यक्त होणारा विचार. महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुख, समृद्धी व शांती मिळते हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली तर मानसिक सुख लाभते असा विचार या कवितेतून व्यक्त होतो. मुद्दा क्रमांक 7. कवितेतील 2 ओळींचा अर्थ. कवितेच्या ओळी आहेत. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. या कवितेच्या ओळींचा अर्थ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे महात्म्य सांगताना म्हणतात, झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते असा या ओळीचा अर्थ होतो. पुढील मुद्दा पाहूयात. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. राजालाही जी सुखे मिळत नाहीत ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात जमिनीवर पहुडताना
मानाने सुखसमाधानाने जगावे हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली. पुढील कविता पहा. मी वाचवतोय या कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. हे संपूर्ण उत्तरासह स्पष्टीकरण पाहूयात. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर या कवितेचे कवी आहेत सतीश काळसेकर. 2 कवितेचा विषय वेगाने बदलत जाणाऱ्या महानगरीय समाजाचे वास्तव चित्रण हा कवितेचा विषय आहे. मुद्दा क्रमांक 3 कवितेतील 2 शब्दांचे अर्थ. शब्द पहा. हाक, साथ, आई, माता, विस्तव, आग, राख, रक्षा आणि वारा, वात. मुद्दा क्रमांक 4 कवितेतून मिळणारा संदेश. तर या कवितेत चांगली जुनी संस्कारक्षम मूल्ये हरवू नयेत, आईची बोली पारखी होऊ नये, भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होता कामा नये हा संदेश प्रस्तुत कविता देते. 5वा मुद्दा पाहूयात. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. जुन्या मूल्यांविषयी आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांच्यातील आंतरविरोध कवींनी चपलक शब्दात मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची अवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गद्यशैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारे आहे. कवितेचा शेवट परिणामकारक झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात. पुढील मुद्दा पाहूयात. कवितेतून व्यक्त होणारा विचार. यंत्रयुगातील नवीन बदलांमुळे जुनी मूल्ये ढासळत चालली आहेत. ती वाचवणे व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे असा विचार या कवितेतून व्यक्त होतो. मुद्दा क्रमांक 7 कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. कवितेच्या ओळी आहेत. हाकेतून हद्दपार होते आई, हंबरायच्या थांबल्यात गोठ्यातल्या गाई. या ओळींचा अर्थ आहे बदलत जाणाऱ्या वास्तवामध्ये मम्मी डॅडी या परकीय शब्दामुळे आईची मायेची हाक आता ऐकू येत नाही आणि गोठ्यातल्या गायीसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरत चालल्या आहेत हा या ओळीचा अर्थ सांगता येईल. शेवटचा मुद्दा पाहूयात. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. जुनी मूल्ये नामशेष होण्याची खंत कवींनी आर्तपणे व तेवढ्याच परखडपणे मांडली आहे. नवीन पिढीचा निरुद्देश चंगळवाद अधोरेखित केला आहे. आई, आईची बोली, भूमी आणि कविता वाचवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला आहे. या सर्व कारणांमुळे ही कविता मला खूप आवडली. अशा पद्धतीने या 4ही कवितांचे रसग्रहण व मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा हे प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.